डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झालाय। दोघांना 5 लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 2013 साली नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली होती। तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला महत्त्वपूर्ण निकाल आता आज आलेला आहे। 5 जणांना आरोपी ठरवण्यात आलं होतं आणि यामध्ये 3घांना निर्दोष सोडण्यात आलं आहे। पुराव्याअभावी तर 2 जणांना दोषी सिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 5 लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे। गेली 11 वर्ष या संदर्भातली हा सगळा खटला चालू होता, तपास सुरू होता आणि अखेर आता या संदर्भातला निकाल आज आलेला आहे। आरोपी क्रमांक 1 वीरेंद्र तावडे यांच्यावर कट कारस्थान करण्याचा आरोप होता। त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने। त्यानंतर आरोपी ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला। यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। असं सगळं असताना आरोपी क्रमांक 2 आणि 3 शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना 302 आणि 34 खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि 5 लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे। दंड न भरल्यास 1 वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे। तर या खटल्यामध्ये 2 गुन्हेगारांना शिक्षा झाली, याबद्दल आनंद आहे। मात्र खरे सूत्रधार हे सापडायला हवेत अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सून मेधा पानसरे यांनी दिली आहे। पानसरे खटल्या प्रकरणात अनेक साक्षी बाकी आहेत, ती प्रक्रिया देखील सुरू असल्याचं मेधा पानसरे यांनी म्हटलंय। आपल्यासोबत मेघा पानसरे ताई आहेत, ते खरं तर निकाल आलेला आहे। ताई काय सांगताल, निकाल आलेला आहे? 2 गुन्हेगारांच्यावर निकाल साबित झाला, त्यांना शिक्षा झाली, याच्याबद्दल समाधान आहे। परंतु बाकीचे आरोपी कोणत्या कारणाने सुटले त्याची अजून कल्पना नाही, परंतु त्याचे सूत्रधारापर्यंत पण अजून पोचलेलं नाही याची खंत आहे। उच्च न्यायालयात जायची तयारी ठेवलेली आहे। आम्ही ॲडव्होकेट अभय नेवगींशी चर्चा करतो आहोत। त्यांनीच आमची याचिका उच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत लढवलेली आहे आणि मला असं वाटतं की आम्ही त्याच्यावर एक सल्ला घेऊन निर्णय घेऊ। खरं तर गोविंद पानसरेंचं पण खटला चालू आहे, त्या बाबतीत काय तुमचं म्हणणं? त्याची प्रक्रिया सुरू आहे। अनेक पातळींवर न्यायालयीन प्रक्रिया तर सुरूच आहे, त्याच्यात पंचांच्या साक्षी झालेल्या आहेत, अनेक इतर साक्षी व्हायच्या आहेत। ती प्रक्रिया अजून अपुरी आहे असं मला वाटतं। आजचा जो निकाल आलेला आहे या निकालाबाबत तुमचं थोडक्यात म्हणणं काय असेल? जो निकाल लागला त्याच्यात आरोपींना शिक्षा झाली याच्याबद्दल समाधान आहे, परंतु जे गुन्हेगार सुटले, आरोपी सुटले आणि जे सूत्रधार सापडलेले नाहीत त्याच्याबद्दल अपेक्षा आहे की हे व्हायला पाहिजे। कॅमेरामन नितीन सांदोरसह निलेश करमरे, जे मीडिया, पुणे।